शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा जॉमेट्रीचा पेपर ची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 15 मार्च 2024 रोजी आजच झालेला हा पेपर आणि त्याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ही उत्तरपत्रिका पाहिल्यामुळे आपल्याला आपल्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल तर आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा। बघा, आता पहिला प्रश्न 4 गुणांसाठी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। अचूक पर्याय आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे। पहिल्याचं ए, दुसऱ्याचं ए, तिसऱ्याचं सी, चौथ्याचं 9, डी पर्याय। या पद्धतीने जर आपण पर्याय निवडले असतील तर या प्रश्नाला आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील। आता बी भाग ही 4 गुणांचा आहे। 4 उदाहरणं आपल्याला सोडवायची। तीही उदाहरणं मी तुम्हाला दाखवते। आपण जर तशीच ती सोडवली असतील तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 4 गुण मिळणार आहेत। बघा ती उदाहरणं। पहिलं उदाहरण, त्यानंतर दुसरं, त्यानंतर तिसरं आणि हे चौथं। या पद्धतीने ही 4ही उदाहरणं आपण सोडवायची आहेत। आपल्याला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि झूम करून बघा। हीच उत्तर आपली असतील तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 2चा ए भाग। 4 गुणांसाठी आपल्याला 2 उदाहरणं सोडवायची आहेत यातली। त्यानंतर दुसरं, बघा या ठिकाणी या पद्धतीने हे उत्तर आपल्याला पूर्ण लिहायचे आणि रिकाम्या चौकटीत व्यवस्थितरित्या ती संख्या टाकायची, तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स मिळतील। बघा ही सर्व प्रश्नांची उत्तरं। हे दुसरं, तिसरं उदाहरण, त्यानंतर बी भाग। 4 उदाहरणं सोडवायची आहेत 8 गुणांसाठी।
बघा या ठिकाणी हा ए भाग प्रश्न दुसऱ्याचा, त्यानंतर हा बी भाग. सर्व उदाहरणांची उत्तरे आहेत बघा या ठिकाणी. या पद्धतीने हा प्रश्न दुसरा सॉल्व करायचा आहे. बघा पहिलं आणि दुसरं उदाहरण आणि त्यानंतर चौथं आणि पाचवं उदाहरण. अशा पद्धतीने उत्तर हवं होतं. जर आपण ते लिहिलं असेल तर आपल्याला कंप्लीट मार्क्स मिळतील. हे पाचवं उदाहरण, चौथं आणि हे पहिलं. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. बघा या ठिकाणी सोडून दाखवलेले. बघा तेच उदाहरण या पद्धतीने आपण लिहायचं होतं. त्यानंतर दुसरं उदाहरण, त्यानंतर बी भाग बघा 6 गुणांसाठी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. 4 दिलेले आहेत त्यांनी. बघा ही 4ही उदाहरणं. त्यातलं पहिलं आणि तिसरं उदाहरण आपण सोडवणार आहोत आता. बघा हे पहिलं उदाहरण, बीचं पहिलं, त्यानंतर हे तिसरं. त्यानंतर 8वं, 8 गुणांसाठी चौथा प्रश्न. 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. सर्व उदाहरणं पहा. पहिलं आणि दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. व्हॅल्यू काढायचे पहिल्या उदाहरणात. बघा त्याचं उत्तर या पद्धतीने कंप्लीट करा. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा आणि ते या पद्धतीने सोडवा. जर ते सोडवलं असेल तर 8 गुण मिळतील. त्यानंतर शेवटचा प्रश्न 3 गुणांसाठी. 2 उदाहरणं दिली आहेत आपल्याला या ठिकाणी. प्रत्येकाचे 3 उपप्रश्न आहेत आणि दोघांपैकी 1 उदाहरण आपल्याला कंप्लीट करायचं आहे.
बघा त्यातलं पहिलं आणि हे त्याचं उत्तर. ए, बी आणि सीचं उत्तर पहा. एमध्ये आपल्याला फक्त आकृती काढायची आणि बीमध्ये 2 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचे जॉमेट्रीचा पेपर, मॅथमॅटिक्स पार्ट 2चा पेपर आपण 15 मार्च रोजी झालेला त्याची आन्सरशीट आपण या ठिकाणी सोडवलेली आणि यावरून आपल्याला किती मार्क्स मिळतील हे नक्कीच कळलं असेल. मला कमेंट करून सांगा आपल्याला किती मार्क्स मिळाले आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सायन्सचा सुद्धा पेपर कसा असेल त्यासाठी एक IMP क्वेश्चन पेपर आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली, तीही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली प्लेलिस्ट पहा. थँक्यू.